आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. प्रार्थना करूया. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. दयाघना, गेल्या सप्तभर तुझ्या अद्भुत सामर्थ्याने, अनंत करुणेने, विपुल दयेने आम्हा सर्व लहान थोर लेकरांचा तू सांभाळ केलास. आमच्या गरजा पुरवल्या, आरोग्य पुरवलंस, सर्व भयापासून जीवात्मा रक्षिलास. या सर्व तुझ्या चांगलपणाबद्दल, दयेबद्दल, करुणेबद्दल आम्ही मनभावे तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो आणि जाणीवपूर्वक तुला हा उपकार यज्ञ समर्पण करतो. गरु देवा, तुझी कृपा दया अमर्त्य मानवावर विपुल आहे, म्हणूनच सर्व परिस्थितीमध्ये आमचा तू सांभाळ करतोस, आम्हा सर्वांना रक्षितोस, म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. देवा, पुन्हा एक बार तुझं पवित्र नाम घेण्याची संधी आम्हा प्रत्येकाला तू लाभू देत आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. इथे जमलेल्या प्रत्येक तुझ्या लेकरावर तुझा आशीर्वाद असू दे. आणि प्रभू देवा, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा तुझ्या गर्वार्थ तू सिद्धीस नाही. आम्ही दुर्बळ मानव आहोत, आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची आम्हाला तुझ्या दयेने कृपेने तू क्षमा कर. आमच्या अपराधाकडे पाहू नकोस, तर आम्हाला तुझ्या दयेची, कृपेची, क्षमेची आणि तुझ्या प्रीतिमय स्पर्शाची नितांत गरज आहे. ईश्वरा, गौरदेवा, जे घोरामळीची पडायची प्रार्थना, उपासना, आराधना चालू असतील त्या सर्व तुझ्या भूत सामर्थ्यात सफळ संपन्न कर. या ठिकाणी जरी आम्ही रिक्त आलेलो आहोत तरी देवापाय तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला तू स्पर्शित कर आणि येणाऱ्या सप्तकामध्ये तुझी विशेष कृपा आम्हा सर्व लेखनात तू पुरव, अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये घे. जे का होईल ते सर्व काही तुझ्याच गौरवार्थ होऊ दे. प्रार्थना ऐकली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तारणारा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावात मागत आहे म्हणतोय ईश्वर. आमेन. परमेश्वराच्या गौरवात उपासना संगीतामधून गीत गाऊया. गीत क्रमांक 7 हे गाऊया. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मर्त्य पतित मी वंदुनी तुझला, मर्त्य पतित मी वंदुनी तुझला. मी चिरकाल जगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. त्वदितर ऐसा कोण जयाला, त्वदितर ऐसा कोण जयाला. गाऊनी नित्यत गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. निशिदिनी करीसी उपकारच तू, निशिदिनी करीसी उपकारच तू. एका मी उबगावे, प्रभु तव नाम
सुवंदित गावे मज ताराया ख्रिस्त दिलासी मज ताराया ख्रिस्त दिलासी तर तुझ मी उमगावे प्रभु तव नाम सुवंदित गावे देसी सदात्मा मजला के मी देसी सदात्मा मजला के मी तव मार्गी नडगावे प्रभु तव नाम सुवंदित गावे सदया मज दे दान से की सदया मज दे दान से की तव मुख नित्य बघावे प्रभु तव नाम सुवंदित गावे. नेमलेला जो शास्त्रभाग आहे 26वा रविवार आपण सर्वजण ऐकूया. परमेश्वर तुझा रक्षक, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तुझ्या उजव्या हाताला सावली आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करेल. आमेन. आपण उभे असतानाच ख्रिस्तांचा मतांगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जीवितांचा मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे. त्याविषयी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरितो. आमेन. मुळेने कृपया खाली बसावं. दुसरा एक शास्त्रभाग आपण ऐकूया. आजच्या मानाकरता जो शास्त्रभाग घेतलेला आहे, पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 6 ते 9 पर्यंतची वचने आपण ऐकूया. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशी दुःखे भोगावी लागत आहेत.
दिवाकर वाचलेली ही सर्व वचनं आम्हाकरता आशीर्वादाची करो. त्याच्या पवित्र नामाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. पुन्हा एक वर आपण परमेश्वराचं गौरव करूया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 490 ही गाऊया. परमात्मन परम सुखद तव समक्षता, परमात्मन परम सुखद तव समक्षता, नित्य सोप्रणत जनी परम संगता, परम संगता, परमात्मन परम सुखद तव समक्षता, जगी हनोक तव संगे नित्य चालला, नचमोशे सोडून तुझ अल्प हालला, शब्द तुझा युक्त तुझी ख्रिस्त शोभला, आशीर्वच हेच मला देवी भोता, देवी भोता, परमात्मन परम सुखद तव समक्षता, कवनाचा तुझ बिन मी आसरा धरू, योग्य न मी जरी सदया तुझे लेकरू, ख्रिस्तास्तव दूर तरी मज नको करू, सनिध मज तो आपुल्या होई ठेविता, होई ठेविता, परमात्मन परम सुखद तव समक्षता, तुझ विन मज शून्य विश्व भासु दे मनी, तू हृदयी बाहिर तू जनीवनी, तू चिंतनी तूच सदा राही भाषणी, पाओ मम सौख्य सकळ यात पूर्णता, यात पूर्णता, परमात्मन परम सुखद तव समक्षता. यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेकडे वळूया आणि मदतीच्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या विनंत्या परमेश्वराला सादर करूया, प्रार्थना करूया. प्रेमळ ईश्वरा, दयाघना, आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. दयाघना, सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या अति पवित्र थोर नामाला देतो. लीन नम्र होऊन तुझ्याच पायाशी नतमस्तक होऊन तुलाच आम्ही लेकर साष्टांग दंडवत घालतो. या मदतीच्या प्रार्थनेद्वारे दयाघना आम्ही लेकर तुझ्या पवित्र चरणाशी नतमस्तक होऊन आलेला असताना आमच्या विनंतीच्या शब्दाकडे सर्वदा तुझं लक्ष असू दे.
आणि गुरुदेव बापा तुझं देवत्व आमच्या जीवनात तू प्रस्थापित करावं, आमच्या विनंतीचा तू स्वीकार करावा आणि या अनुभूतीच्या शिदोरीवर देव बापा आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची इमारत उभारावी असा आशीर्वाद आम्हा प्रत्येक लेकराला तू दे ईश्वरा. प्रभुदेव बापा या मंडळीवर तुझी कृपा दृष्टी आहे, तिला तुझ्या अद्भुत सामर्थ्य तू चालवतोस म्हणून आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. पास्टेट कमिटी आपला कारभार पाहत असताना सर्व या कठीण परिस्थितीत देवापा सहकार्याचा सढळ हस्त देत असताना आम्ही त्यांचे आभार मानतो. प्रभुदेव बापा की आहे त्या परिस्थितीमध्ये तुझी सेवा करण्याच्या संधीपासून ते कधी वंचित होत नाही. तर सर्वदा देवापा मनोभावे सढळ हस्ते सर्व परिस्थितीमध्ये सहकार्य करतात म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेव बापा तू जबरदस्त त्यांच्या जीवनावर सर्वदा असू दे ईश्वर. आणि तुझी जबाबदारी पार पाडत असताना लागणारं ज्ञान, विवेक, शहाणपण आणि आरोग्य त्यांना सर्वदा तू पुरव. आणि प्रार्थना करतो प्रभुदेव बापा की या कठीण परिस्थितीमध्ये आम्हा सर्वांचा तू सांभाळ करतोस, आमच्या गरजा तू पुरवतोस, आरोग्य देतोस, सर्व वाईटापासून आम्हाला रक्षितोस म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. आज जगामध्ये गुरुदेव बापा जी भयंकर परिस्थिती आहे, कोरोना या आजारपणामुळे लाखो लोक आजारी पडलेले आहेत, लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यावर आजही गुरुदेव बापा इलाज नाही. तरी अशा सर्व संघर्षमय परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जे लोक रात्रंदिवस कष्ट करत आहेत, सेवा करीत आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सेवक वर्ग आहे, स्टाफ आहे, त्याप्रमाणेच महाराष्ट्र पोलीस दल देखील आहे की गुरुदेव बापा आपल्या सहकार्याचे मनोभावे कुठली खंत न बाळगता ते करत आहेत. त्या सर्वांची आठवण आम्ही तुझ्या पवित्र चरणाशी करतो प्रभुदेव बापा की त्यांना तुझ्या सामर्थ्याने आशीर्वादित कर. त्यांना लागणारं आरोग्य, लागणारी तुझी कृपा, ज्ञान सर्वदा तू पुरव. आणि या आजारावर योग्य इलाज व्हावा, योग्य औषध, योग्य लस निर्माण व्हावी. म्हणजे लोक रात्रंदिवस कष्ट करत आहेत, प्रयत्न करीत आहेत, दयाघना त्यांच्या प्रयत्नाला तू यश द्यावस, ज्ञान द्यावस, मन द्यावस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. पुन्हा एकदा प्रभुदेव बापा आम्हा सर्वांना एकपर्यंत तुझ्या अद्भुत सामर्थ्यात सांभाळतोस म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. प्रार्थना करतो दयाघना की आमच्या देशाच्या सीमेवर अत्यंत कठीण अवस्थेमध्ये आमच्या देशाचे जवान आपल्या भारत भूमीचं रक्षण करीत असताना अनेक जण प्रभुदेव बापा शहीद झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखद प्रसंग आलेला आहे. गुरुदेव बापा त्यांचं हे सांत्वन करणं कठीण आहे, परंतु तू प्रभुदेव बापा सर्वसमर्थ देव आहेस, निर्माण करता आहे, नियंत्रण करता आहे आणि सर्व काही तुझ्या अधिकारामध्ये आहे. आम्ही प्रार्थना करतो की अशा दुःखित परिवाराचं तू सांत्वन करावंस आणि त्यांना तू पुन्हा उभारावंस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो की प्रभुदेव बापा जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती निवळून तू टाकावीस. दोन्ही देशामध्ये शांततेचा करार पुन्हा एक बार प्रस्थापित तू करावास अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुझ्या सामर्थ्याने, ज्ञानाने तू भर. सद्य परिस्थिती अत्यंत भयंकर अशी आहे, त्यामध्ये आक्रमणाचा हा देखील धोका आहे. म्हणून गुरुदेव बापा आम्ही प्रार्थना करतो की या देशाचं तू रक्षण कर. प्रभुदेव बापा देशाचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ गुरुदेव बापा अशा कठीण परिस्थितीमध्ये देशाचं नेतृत्व करीत असताना त्यांना तुझ्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आरोग्याने, आशीर्वादाने भर. आणि या देशाचा कारभार पाहण्यास आणि सर्व परिस्थितीवर योग्य निर्णय घेण्याचं त्यांना सामर्थ्य पुरवावंस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. त्यांना लागणारं आरोग्य, ज्ञान सर्वदा तू दे ईश्वर. त्याप्रमाणेच महाराष्ट्र सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री या कठीण परिस्थितीमध्ये ते प्रयत्नशील आहेत, संघर्ष करीत आहेत. प्रभुदेव बापा त्यांना देखील तुझ्या ज्ञानाने, आशीर्वादाने तू भर आणि या सर्व आजारावर नियंत्रण करण्यास, योग्य उपचार करण्यास तुझी कृपा, तुझ्या योजना त्यांना तू द्याव्यास. त्यांच्या मंत्रिमंडळाला तुझी कृपा तू पुरवावीस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो.
BRC कॉन्फरन्स, सन्माननीय बिशप साहेब, मॅडम्स, DS वर्ग, पालखी वर्ग, मिशनरीज, डिकन्स आणि इतर जे सेवक वर्ग, या सर्व तुझ्या अद्भुत सामर्थ्य तू चालवतोस म्हणून आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. मागील काही दिवसापूर्वी गुरुदेवापा तुझे दास रेव्हरंट विवेक राठोड तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याकडे आलेले आहेत. प्रभुदेवापा त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर, लेकरांवर मोठा दुःखद प्रसंग आलेला आहे. त्या कुटुंबाचं तू सांत्वन केलेलं आहेस हा आमचा परिपूर्ण विश्वास आहे. आणि गुरुदेवापा त्यांचा सांभाळ तुझ्या अद्भुत सामर्थ्यात तू कर अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. प्रभुदेवापा इथून पुढचा वेळ तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. तुझ्या पवित्र नामाची स्वार्थ करण्यासाठी जे लोक रात्रदिवस कष्ट करीत आहेत त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. आमचं देखील हे कर्तव्य आहे. आम्ही देखील तनानं, मनाने आणि धनानं आणि आमच्या आचरणातून ही साक्ष इतरांना द्यावी. म्हणून पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांना तू स्पर्शित कर, आशीर्वादित कर आणि आमच्या जीवनाद्वारे तुझी गरवी सेवा सर्वदा घडू दे. हाच आशीर्वाद आम्हा प्रत्येक लेकराला तू दे. आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा कर. आमच्या अपराधाकडे पाहू नकोस तर आम्हाला तुझ्या दयेची, कृपेची, क्षमेची आणि तुझ्या प्रीतिमय स्पर्शाची नितांत गरज आहे. दयाघना जे वचन आम्हा करता येणार आहे ते आम्हा करता तू आशीर्वादच कर आणि त्याप्रमाणे आम्ही स्वीकारून ते अनुसरावं, आमच्या अंतरी ते वाढवावं, त्यालाच आम्ही घट्ट धरून राहावं. म्हणजे परमेश्वराचा अनुग्रह, त्याची पवित्र सहभागिता, त्याची अनुभूती आमच्या जीवनात आल्याशिवाय राहू शकणार नाही. ती निर्धारित शक्ती आम्हा प्रत्येक विश्वासाच्या लेकरांना तू दे. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाद मागत आहे म्हणता येईल ईश्वरा. आमेन. पुन्हा एक वार मी आजच्या मनाकरता जो शास्त्रभाग घेतलेला आहे त्याचं वाचन करत आहे. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 6 ते 9 पर्यंतची वचनं आपण ऐकूया. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशी दुःखे भोगावी लागत आहे. हे देवाचं वचन आहे. अनेकदा आम्ही या वचनावर मनन चिंतन ऐकलेलं असेल, परंतु सद्य परिस्थिती देखील आम्हाला ही वचनं मार्गदर्शन करू इच्छितात. आणि विशेष करून जे 8वं वचन आहे, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. आणि म्हणून सद्य परिस्थितीमध्ये सर्वांच्याच बऱ्याच अडचणी आहेत आणि त्यामुळं साहजिकच आम्ही न्यूज ऐकतो की या कोरोना आजारामुळं अनेक परिस्थितीमुळं, कारणामुळं कौटुंबिक भांडणं होतात, पती पत्नीमध्ये भांडणं होतात, लेकरांमध्ये भांडणं होतात. आणि या सर्व बातम्या आम्ही TV मधून ऐकतो. सैतान प्रत्येक परिस्थितीचा फायदा घेत असतो. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला या वचनाद्वारे शिकवतं किंवा मार्गदर्शन करतं की आम्ही आत्मसंयमन करावं आणि सावध राहावं. आम्ही जर सावध राहिलो, आत्मसंयमन केलं तर त्या परिस्थितीवर आम्ही विजय प्राप्त करू. त्याशिवाय आम्हाला परमेश्वराची सेवा करता येणार नाही. म्हणून परमेश्वराची सेवा आम्ही मनोभावे आम्हाला करता यावी म्हणून आत्मसंयमन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणेच आज कुटुंबाला पुष्कळ वेळ देवाने दिलेला आहे एकत्र येऊन प्रार्थना करण्याचा. तर आमच्या प्रार्थना ह्या परिणामकारक व्हाव्या याकरता आम्ही सावध असावं, आमचं मन देखील स्वच्छ असावं, शुद्ध असावं, पवित्र असावं. आणि सैतान मग आम्हाला गिळून टाकणार नाही. कारण सैतान नेहमी परमेश्वराच्या आज्ञा पालनाच्या विरोधात
आम्हाला तो अडकवण्याचा प्रयत्न करतो. आज्ञा पालनाच्या विरोधात तो आम्हाला आमची वर्तणूक, आमचं आचरण करण्यास भाग पाडतो. आमच्यातल्या ज्या उणीवता आहेत, कमतरता आहेत, तो हेरतो आणि अशा रीतीने त्या संधीचा लाभ घेऊन तो आम्हाला पापात पाडून नष्ट करण्याचा किंवा गिळून टाकण्याचा प्रयत्न करतो. आमच्यातील सहभागिता नष्ट करून तो भांडे लावतो. खास करून तो आम्हाला भडकावितो. कधी कधी निंदा करण्यास भडकावतो. कधी कधी आम्हाला एकमेकाविरुद्ध मागे बोलण्यास देखील चिथावितो. तो आमचा विश्वास देखील नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. जर आमचा विश्वासच जर नष्ट झाला तर आम्ही हरवून जाऊ. सैतान बलवान आहे आणि आमच्या सामर्थ्याने किंवा ज्ञानाने आम्ही त्याला हरवू शकत नाही. हे मनात देखील आम्ही आणू नये की आम्ही सैतानावर विजय प्राप्त करू. परंतु शास्त्र सांगतं की देव समर्थ आहे. दावीद राजा देखील म्हणतो की सामर्थ्य देवाचं आहे, वात्सल्य त्याच्या ठायी आहे. देव समर्थ आहे, सैतानापेक्षा समर्थ आहे. आणि सैतान हा देवाच्या आज्ञेशिवाय काही एक करू शकत नाही, कुठे जाऊ देत नाही. देव ज्यावेळेस त्याला आज्ञा देतो तितकीच अडचण आहे. परंतु देव सैतानाचा विनियोग आपला बेत सिद्धीस नेण्यास करून घेतो. सैतानाने आपल्या विश्वासू मुलांना गिळावे अशी आज्ञा देव कधीच देणार नाही. म्हणून आम्ही देव इच्छेला अंगीकारावं, त्याशिवाय देव आमचं रक्षण करणार नाही. म्हणून आम्ही आमच्या जीवनाचं त्याला समर्पण करणं गरजेचं आहे. म्हणून शास्त्र आम्हाला शिकवतं 21 याचा 4था अध्याय आणि 27व्या वचनामध्ये की सैतानाला कधी संधी देऊ नका, अवसर देऊ नका. जर सैतानी विचार म्हणजे काय, जे आम्ही आता प्रस्तावना केली तीच, की आम्ही आमच्या मुखात चांगले शब्द नसतात, आम्ही अपमान करण्यात तत्पर असतो, आम्ही कोणाची निंदा टवाळी करण्यात तत्पर असतो. ही सर्व सैतानी कृत्य आहेत. आम्ही दुसऱ्यांना कमी लेखतो, आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही सर्व काय केलेलं आहे, हा अहंकार आमच्यात असतो. आणि ही सर्व वृत्ती सैतानी असते. सैतान अशा संधीचा लाभ घेऊन तो आम्हाला पराजित करण्याचा प्रयत्न करीत असतो. जर या सैतानी विचारांना जर आम्ही प्रतिरोध करीत नाही, विरोध करीत नाही, तर सर्वच काही बिघडून जाईल. आज अशा स्थितीमध्ये कितीतरी जण आहेत. म्हणून आम्ही आमचं परीक्षण करणं गरजेचं आहे. जर आम्ही सैतानी विचारांना, जे वाईट आहे त्यांना जर आम्ही विरोध करत नाही, तर आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करीत आहोत. मग जर आम्हाला इतरांनी अपमानित केलं, आमच्या मनासारखं झालं नाही, तर मग आम्ही वैर धरण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राच्या आणि प्रविष्टताच्या शिकवणीच्या विरोधातल्या आहेत. सैतान हा कधी शांत नसतो. देवाच्या संतानावर तो नेहमीच हल्ले करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्याला विरोध करणं म्हणजे त्या परिस्थितीला दृढतेने उभे राहणं. आम्ही शास्त्र वाचत असताना अनेक गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या असतील. म्हणून त्या परिस्थितीमध्ये त्या देवभक्ताने कसा विजय प्राप्त केला त्याचं अनुकरण आम्ही करणं जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. सैतान हल्ला करणार यात काही अपवाद नाही. म्हणून आम्ही सचेत राहावं, म्हणजे आमचं चित्त स्वस्थ राहणं, चौकस राहणं अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही सैतान शत्रूची चाहूल घेत राहणं महत्वाचं आहे. कारण सैतान हा खोटा हत्यारा आहे, तो गरजणारा सिंहजन आहे. म्हणून काही जण निष्क्रिय लढतात व म्हणतात मी तर केवळ देवावर विश्वास ठेवतो
व सैतानाची उपेक्षा करतो, परंतु देवाचं सांगणं आहे की संघर्ष करा, सैतानाला हरवा, त्यावर विजय प्राप्त करा. ही लढाई केवळ पुढाऱ्यांचीच नाहीये, है ना. आम्ही इतिहासामध्ये पाहतो की मुळावर घाव घातला तर झाड पडत, फांद्या किती तोडल्या तर झाड तसंच उभं राहतं. म्हणून सैतान हा पुढाऱ्यांवरच, पुढारी लोक आहेत त्यांच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज सत्य परिस्थितीमध्ये प्रत्येक विश्वासार्हावर तो हल्ला करत आहे. कारण परमेश्वराचं आणि सैतानाचं शत्रुत्व यशाचा 14वा अध्याय आणि यशकेलाचा 28वा अध्याय, तिथून सुरुवात आहे ती आजपर्यंत चालू आहे. उत्पत्ती 3 आणि 15 मध्ये आम्ही पाहतो सैतान आणि मानव या सदैव निरंतर शत्रुता आहे, वैर आहे. आणि हे शास्त्रवचन हेच आम्हाला याविषयी दाखवतं की सैतानामध्ये आणि मानवामध्ये नेहमीच निरंतरच वैरभाव आहे. म्हणून सैतान त्याच्या प्रथा, त्याच्या रीती कशा प्रकारच्या आहेत हे आम्हाला कधी कधी कळत नाही. तो कशा रीतीने आमच्यावर हल्ला करतो त्या गोष्टी देखील आम्हाला कळत नाही. म्हणून त्याकरता सैतान कशा रीतीने आमच्या जीवनावर हल्ला करतो आणि आमच्या जीवनातली शांती तो घालून टाकतो, विश्वास डळमळीत करून टाकतो, त्याच्या ज्या आक्रमणाच्या पद्धती आहेत त्या आम्ही पाहूया. दुसरे कोरिंथ 2 अध्याय 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की अशा हेतूने की सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. सैतानाचे विचार कळत नाही असं नाही शास्त्र आम्हाला सांगतं. हे कळतं, परंतु कधी कधी आम्ही आमचा तोल बिघडून जातो, आमचा अहंकार दुखवला जातो, म्हणून आम्ही प्रत्युत्तर करत असतो. या गोष्टी आम्हाला कळतात तरी देखील आम्ही त्याचं आक्रमण कशा प्रकारचं आहे ते पाहणं गरजेचं आहे. की सैतान हा मानवाला सुस्त आणि आळशी बनवतो. काम न करणं म्हणजे जडपणाचा आत्मा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर टाकतो. आमचं मस्तक की ज्यामध्ये सर्व गोष्टी येतात आणि सर्व कारभार होतो, ते मस्तक तो जड आणि मंद आणि थकलेला असं करतो. महत्वाकांक्षा रहित तो करतो, म्हणजे मस्तकावरच तो हल्ला करीत असतो. आणि मग आम्ही विचार करतो, यासाठी अनिद्रा, आहार याला दोष देतो. आम्ही काळजीपूर्वक परीक्षण जर केलं तर मला पूर्ण विसावा मिळतो का, माझा आहार योग्य आहे का, वातावरण अधिक उष्ण आहे का, मी अधिक कशात गुंतलेलो आहे का, व्यस्त आहे का. जर उत्तर नकारात्मक तर ओळखा की हे आक्रमण सैतानाचं. म्हणून या सैतानाला प्रभू वचनाने धमकावणं गरजेचं आहे. सैतान पळेल, याकोब याचा 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला हरवा, तो पळून जाईल. म्हणून शास्त्र 6वे वचन देखील सांगतं की म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हास उंच करावे. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आमचा उद्धार करेल, आम्हाला उंच करेल, म्हणजे त्या परिस्थितीच्या परिणामापासून आम्हाला तो राखेल. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली आम्ही प्रत्येक विश्वासाने लीन होणं, अधीन होणं फार महत्वाचं आहे. अनिद्रा म्हणजे पूर्ण विसावा नाही. सैतान हा झोपेपासून, विसाव्यापासून दूर ठेवण्यास सफल होतो. मग आमची चेतनाच मंद पडते, आमची गती किंवा गतिविधी दुर्बळ पडतात आणि आमच्या जीवनात केलेल्या सामान्य कार्याला देखील क्षती प्राप्त होते. हा एक त्याचा मानवी मस्तकावर किंवा मानवी जीवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. कामाचा दबाव किंवा प्रेशर आम्हाला थकवणारा, पराजित व चिडचिडा करून टाकतो. जर आम्ही जास्त क्रियाशील व्यस्त तर विलंब आम्हाला निराश करू शकतो. त्यावेळी आम्ही सावध असावं. कधी कधी आमच्या भेटीला अचानक पाहुणे येतात आणि आम्ही कामात मग्न असतो आणि ते पूर्वी आम्हाला सांगत नाही, अचानक येतात. त्यामुळं देखील भडकण्याचा किंवा राग येण्याचा प्रसंग येतो. कधी कधी लेकरं देखील अनावर होतात आणि
राग आणण्यासाठी ते तसं वर्तणूक करतात आणि आम्ही देखील भडकून जातो. हा देखील प्रकार सैतानाचा आहे. लेकरांद्वारे, पाहुण्यांद्वारे किंवा आमच्या कार्याला विलंब झाल्यामुळं सैतान आमच्यावर जो दबाव आणून आम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतो. हा देखील त्याचा हल्ल्याचा एक प्रकार आहे. स्नायू, आज सर्वत्र कोरोनाचं दहशत आहे आणि या दहशतीमुळेच लोक काळजी देखील घेतात स्वतःची. सैतान अशा परिस्थितीचा फायदा घेतो. सैतान शरीरावर आक्रमणाचा प्रयत्न करून मानसिक असंतुलन उत्पन्न करतो. मानसिक असंतुलन आहे ना. आणि आज अशा अवस्थेमध्ये असे किती जण असावेत, जर तो या कार्यामध्ये सफल झाला तर तो आम्हाला पापात सरळ पाडू शकतो. सैतान मस्तकाला क्षतिग्रस्त करतो. दुसरी करीत याचा 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हटलेले आहे की त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्यांची मने या युगाच्या दैवताने आंधळे केली आहे. अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो प्रभू ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्याच्यावर प्रकाशू नये. आम्ही देवाचे आभार मानूया की प्रभू ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनावर प्रकाशित आहे. सैतान मस्तकाला क्षतिग्रस्त करतो. कारण शास्त्रामध्ये तसं आम्हाला कळून येतं की सैतानाने मानवी मनाला, मस्तकाला हल्ला करून ते अंध केलेलं आहे की ज्यांनी उद्धार प्राप्त केला नव्हता. आज या सद्य परिस्थितीमध्ये सैतान मस्तकावर हल्ला करून त्यावर आपला नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयास करीत आहे. कारण आमच्या मस्तकामध्ये तो कुविचार, कल्पना, संशय किंवा काही धारणा उत्पन्न करून प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. जर हे कुविचार अंतरी साधले तर त्यातून सुटका होणं फार कठीण असतं. ही देखील आम्हाला समज नसते की हे विचार, हे कुविचार कुठून येतात. देवाचे विचार चांगले आहेत. देव सर्व काही, शास्त्र सांगतं की देवाने सर्व काही निर्माण केलं, त्याकडे पाहिलं आणि देव म्हटलं की हे सर्व काही चांगलं आहे. देव चांगल्या गोष्टी करणार आहे आणि जे वाईट आहे ते सैतानाकडून येतं. म्हणून या कुविचारापासून, कल्पनेपासून किंवा इतर धारणा निर्माण करून संशयापासून तो आम्हाला देवाच्या सहभागितेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि अशी व्यक्ती त्याच विचारांच्या क्षेत्रामध्ये डुबून जाते. त्यातून बाहेर निघणं त्यांना फार कठीण असतं. परंतु शास्त्र सांगतं की मनुष्य तसाच आहे जसे त्याचे विचार त्याला तसे बनवते. म्हणून आम्ही हे विचार देवाचे आहेत का सैतानाचे आहेत हा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण सैतान मस्तकात कटुता, ईर्ष्या, निराशा, गर्व, अभिमान याद्वारे प्रवेश करतो. म्हणून आम्ही सतर्कता बाळगणं अत्यंत महत्वाचं आहे. मृत्यूद्वारे दुर्घटना घडतात. दुर्घटनाद्वारे मानवी जीवनावर आपला दावा सैतान हा स्थापित करतो. जीवन मरण जरी देवाच्या हातामध्ये आहे तरी कधी कधी देव हा अधिकार सैतानाला देतो. योबाचा ग्रंथ 1 अध्याय आणि 12 वचनामध्ये देवाने त्याचं कुटुंब नष्ट करण्याची शक्ती त्याला दिली. आणि 18 आणि 19 वचनामध्ये आम्ही पाहतो की योबाचे 7 पुत्र, 3 कन्या, त्यांच्या अंगावर घर पडलं आणि ते मृत्यू पावले. या दुर्घटनेद्वारे देखील सैतान आमच्यावर हल्ला करतो. आत्महत्याद्वारे मत्तेकृषी वर्तमान 4 अध्याय 6 वचनामध्ये अरण्यात प्रभू ख्रिस्ताची परीक्षा आम्ही पाहतो. सैतान परीक्षा घेत असताना येशू ख्रिस्ताला म्हणतो की या मंदिराच्या कमऱ्यावरनं तू उडी मार. प्रभू ख्रिस्ताला आत्महत्या करण्यास तो प्रवृत्त करत आहे, प्रवृत्त केलं. परंतु आम्हाला माहिती की अरण्यात परीक्षेच्या वेळेस या गोष्टी घडल्या. परंतु प्रभू ख्रिस्ताने देव वचनाद्वारे
त्या सैतानावर विजय प्राप्त केला. एक विद्वान पेरेमन नावाचे, त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक व्यक्ती आपली हजामत म्हणजे केस कापणं, दाढी करणं कधी करून घेत नसत. ज्यावेळेस त्यांच्या अंतरी अशी इच्छा निर्माण व्हायची की दाढी करत असताना त्यांना आपला गळा कापण्याची तीव्र इच्छा होत होती आणि म्हणून ते कधीच हजामत करीत नसत. ते घाबरून जात असत. निसंशय आत्महत्येचं हे स्पष्टीकरण आहे आणि सैतान याद्वारे प्रवेश करतो. मनातल्या वेगवान विचारामुळे किंवा धन खर्च करण्याची सवय याद्वारे देखील सैतान हल्ला करतो. आजच्या जमान्यामध्ये फॅशन, पवित्र शास्त्राच्या विरोधात आज फॅशन चाललेली आहे, ख्रिस्ती विश्वासाची देखील. परंतु शास्त्रातून देव आम्हाला शिकवतो की स्त्रियांनी शालीन वस्त्रे परिधान करावे. परंतु आज आधुनिक फॅशनचं अनुकरण अंधाधुंद चाललेलं आहे. इतरांवर प्रभाव पडेल अशी चिंता देखील केली जात नाही आणि या कारणास्तव या आधुनिक फॅशनच्या अंधधुंदकरणामुळं अनेक गुन्हे घडले गेलेले आहेत. ही फॅशन गुन्ह्याला आमंत्रित करणारी आहे. ज्यांना ज्यांना या गुन्ह्यामध्ये पकडलं गेलं त्यांनी स्वीकार केलं आणि ते म्हटले की माझं असं करावं हा इरादा नव्हता किंवा विचार देखील नव्हता. परंतु त्याला फॅशनमुळं किंवा आलिशान वस्त्राद्वारे मी प्रभावित झालो आणि माझ्यातली प्रतिरोध किंवा विरोध करण्याची शक्ती निघून गेली, म्हणून माझ्याकडून हे दुष्कर्म घडलं गेलं. शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं आणि या फॅशनचा उपयोग सैतान करून अशा प्रकारचं अनुकरण करण्याचा प्रभाव आमच्या जीवनावर टाकतो आणि त्याचे परिणाम आम्हाला माहित नाही. परंतु देवाने आम्हाला आधीच सांगितले की स्त्रियांनी शालीन वस्त्र परिधान करावे. अन्य भाषा बोलणं अनुचित प्रलोभन देऊन सैतान प्रलोभन देतो. ते काय बोलतात काही कळत नाही, त्याचा अर्थ त्यांनाही समजत नाही आणि आम्हालाही समजत नाही. आणि या अन्य भाषामुळं तो अशुद्ध आत्म्यांना त्या मानवी शरीरात शिरण्याची परवानगी देतो. ते प्रवेशाचं दार उघडतो. जे आत्म्याचं वरदान शोधतात स्वतःला खाली रिक्त समजतात आणि ज्यावेळेस आम्ही प्रभावित होतो इतरांची सेवा पाहून त्यावेळेस ते अनुकरण आम्ही देखील करावं म्हणून त्याप्रमाणे लोक करतात आणि अशा लोकांचा सैतान फायदा घेतो. त्यांच्या खालीपणाचा फायदा घेऊन ते तो भरतो, प्रसन्न करतो. परंतु अन्य काही भाषा यथार्थ देखील असतात. म्हणून परमेश्वराच्या इच्छेचा पत्ता लावणं, प्रभूचा संदेश स्पष्ट व विशिष्ट असतो. शोध करणाऱ्याकडे सैतान अनेक विचार घेऊन येतो. मस्तकात एक धुकं निर्माण करतो. परमेश्वराची वाणी स्पष्ट असते पण सैतान वाणी अस्पष्ट व संशयित असते. दिवा स्वप्न सैतानाचं सर्वाधिक फलद्रव क्षेत्रातून एक असतं. चांगलं वाईट किंवा दिवा स्वप्न असतात. म्हणून निष्क्रिय विचार चिंतन यापासून सावध राहावे. यामुळे घोर पाप घडतात. हे सर्व स्वप्नांचे परिणाम असतात. अनुभव, अपमान, तिरस्कार, निराशा, वृद्धावस्था, प्रचारक यांच्यासमोर ह्या परीक्षा असतात आणि प्रचारकांना बोलवलं जातं. चांगला संदेश झाला, चांगलं वचन होतं, उत्तम प्रार्थना केली, सुंदर उपदेश केला, मनुष्य आनंदित होतो, कौतुक करतो. परंतु या गोष्टीद्वारे सैतान त्या मानवी मनावर हल्ला करत असतो. त्यामध्ये अहंकार निर्माण करत असतो. देवाचं वचन हे सुंदरच आहे
आणि म्हणून शर्मदादा देखील म्हणतो की सोन्यापेक्षा बावन कशी सोन्याच्या राशीपेक्षा देवाचं वचन मधुर आहे, है ना. आणि म्हणून आम्ही भरून जाऊ नये, परंतु या गोष्टीचा उपयोग सैतान घेऊन मानवी मनाला भुरळ पाडण्याचा तो प्रयत्न करतो. मग सैतान जर या प्रकारे मानवी मनावर हल्ला करतो तर याला विरोध कसा करावा. याकोब 4:7 सांगत आहे की त्याचा सामना करा, त्या विचारांना ओळखणं गरजेचं आहे. उन्नीस 6:18 ही आध्यात्मिक शस्त्र सामग्रीचा आम्ही उपयोग करणं गरजेचं आहे. आक्रमक युद्धाकरता तलवारीचा उपयोग करा, जी परमेश्वराचं वचन आहे. रोमकरासपत्र 13 अध्याय आणि 14 वचनामध्ये ख्रिस्ताला परिधान करा. माझ्या अंतरी विजय ख्रिस्ताचाच होणं निश्चित असावं. म्हणून याकरता आम्ही आक्रमक होणं देववचनाने अत्यंत गरजेचं आहे. आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करा. मी पाप करणार नाही. अंतरी वसणाऱ्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याने पापावर विजय होण्याचा संकल्प करावा आणि पवित्र आत्म्याच्या शोधात राहा, कारण तो आमचा कैवारी मार्गदर्शक आहे. तोच आम्हाला दाखवेल की परीक्षा या सैतानाकडून आहे की नाही. उदाहरणाकरिता मार्गदर्शनाकरिता आम्ही साह्य आणि मार्गदर्शक पवित्र आत्म्याचं घेणं गरजेचं आहे. शास्त्र आम्हाला शिकवतं की प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा आणि प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात आम्ही सावध राहावं आणि पवित्र जनासाठी प्रार्थना करणं आणि तेही आत्म्याच्या प्रेरणेनं प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रार्थना करा की आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र निष्कलंक रक्तामध्ये सुरक्षित राहू. सैतान हा प्रभू ख्रिस्ताच्या रक्ताच्या उपस्थितीमध्ये आमच्या जवळ कधी येणार नाही, तो निघून जाईल. म्हणून प्रकटीकरण 12:11 मध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्याच्यावर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही आणि सैतानावर ते जिवंत झाले. जर आम्ही पाप करतो तर आम्ही आमची पाप पदरी घेणं गरजेचं आहे. तो विश्वसनीय व न्यायी परमेश्वर आहे. तो आमच्या पापांची क्षमा आम्हाला करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. या वर्षाद्वारे क्षमा प्राप्तीचा दावा करा आणि उठून उभे राहा व अधिक उत्साहाने सैतानाचा प्रतिकार करा. देवा करो ही वचन आम्हा करता आशीर्वादाची करू. प्रार्थना करू. प्रेमळ ईश्वरा दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो. जीवनदैवाद्वारे आमच्या जीवनाशी बोलून आमच्या आत्मिक आणि दैहिक जीवनाची काळजी घेतोस आणि सैतानाच्या सर्व गुप्त हल्ल्यापासून आम्ही कसं सुरक्षित राहावं याचं मार्गदर्शन करतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानू. म्हणून आम्ही तुझ्या पराक्रमी हाताखालीच लीन व्हावं आणि सर्वदा तुझ्याच आश्रयाला असावं. तुझं वचन आमच्या अंतरी सर्वदा असावं आणि आमच्या जीवनात ज्या प्रसंग येतात, आमच्या घरामध्ये जे प्रसंग येतात त्यावर आम्ही विचार विनिमय करावं की हे कुठून येतं, काय येतं, कसं येतं. अनेक विश्वासांच्या परिस्थितीत आमच्या निदर्शनास येते. आम्ही पाहतो त्यांना की ते अत्यंत क्षतिग्रस्त होतात. त्यांच्याकडे पाहलं देखील जात नाही. त्यांच्या वेदना, त्यांचे आजार, त्यांची क्लेश पाहून मन भरून येतं, हृदय भरून येतं आणि प्रश्न उभे राहतात की असं का घडावं. म्हणून परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली प्रत्येक विश्वासाच्या लेकराने लीन होणं गरजेचं आहे आणि सैतानावर आम्ही विजय प्राप्त करणं गरजेचं आहे. प्रार्थना हे परमेश्वराने मानवाला दिलेलं वरदान आहे आणि त्याद्वारे आम्ही सर्वदा त्याच्या संपर्कात असावं, तेव्हा तो देव आमचं निश्चित रक्षण करेल. तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेमात मगत आहे म्हणताय ईश्वरा, आमेन. यावेळेस दान घेत असताना आपण आपलं दान परमेश्वराला आपण गीत गाऊया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक
510 याचं पहिलं आणि शेवटचं चरण गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितोय दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. तुला अर्पितोय दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितोय दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितोय दान. दानावर आशीर्वाद मागूया आणि आपलं जे दान आहे आपण एका वेगळ्या ठिकाणी किंवा बाजूला ठेवावं. प्रत्येक रविवारचं दान आपण वेगळं ठेवावं प्रत्येकाने, ही आपण सर्वांना मी विनंती करत आहोत. आणि ते एकत्र झाल्यानंतर ते चर्चमध्ये आपण जमा करावं. प्रार्थना करूया. प्रेमळ ईश्वरा दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो दयाघना. अत्यंत अद्भुत सामर्थ्याने तू आमचा सांभाळ करतोस आणि आमच्यावर भौतिक आणि आत्मिक आशीर्वादांचा वर्षाव तू करतोस. आमचं जे काही ईश्वरा ते सर्व तुझं अतुलनीय प्रेम आहे. तू दिलेल्या प्रेमास्तव, विश्वासास्तव, तुझ्या भांडवलात तुझ्या लेकराने जे अर्पण केलेले आहे त्यावर तुझा आशीर्वाद असू दे. आणि या दानाचा विनियोग तुझ्या वेगवेगळ्या राज्याच्या सेवेसाठी घडू दे. हे दान तू आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमात मागत आहे म्हणता येईल ईश्वरा. आमेन. यावेळेस आपण उभे असतानाच आपला धर्मविश्वास प्रकट करूया. ख्रिस्तांचा मतांगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि येशू ख्रिस्ताचा एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियास पासून जन्मला, ज्याने पंत इथला त्याच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजव्याकडे बसला आहे. ते तू जीवितांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाची पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरितो. आमेन. आपण उभे असताना प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशाने आमच्या ऋण्यास सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.
मिडरांचा महान मेंढपाळांचा तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याची कृपा देवजुबाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ संगती आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेकरांबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. सुवन्य देवा परात्प स्तवा होत्याला खालीव तो बाप पुत्र आत्मा जा त्रे